हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या. मल्लिकाला तू अटक तर करवलीस, पण मला भीती वाटते की आपल्या ताकदीच्या जोरावर ती कोर्टातून सुटणार तर नाही ना. मल्लिकाजींच्या अटकेमुळे तुमच्या नोकरीवर तर परिणाम होणार नाही ना. तृष्णा, तशी पण ही लढाई मल्लिकाजी आणि आकांक्षा यांच्यात होती. मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाहीये. मल्लिकाजी, तुम्ही आणि एकट्या? माझ्या अटकेला माझी हार समजू नकोस आकांक्षा. ज्या दिवशी मी इथून बाहेर पडेन तो दिवस तुझ्या आनंदाचा शेवटचा दिवस असेल. मग आकांक्षा यात चुकीचं काय बोललीये मॉम? मेनका, किती उशीर केलास तू यायला? काय ऐकायला येऊ मॉम? हेच की तू कसा आमच्या प्रोफेसर साहेबांना मारण्याचा प्रयत्न केलास, कसे तू पैशांच्या बळावर गुंडे हायर केलेस आणि कशी तू अपयशी ठरलीस आणि पोलिसांच्या हाती लागलीस. मेनका, यात आश्चर्यासारखं काहीच नाहीये मॉम. मला तुझं खरं रूप दिसून आलंय, हेच सांगायला आले होते मी इथे. आणि यापुढे तुझ्यात आणि माझ्यात कोणतंच नातं नाहीये. आजपासून ना तू माझी मॉम आहेस ना मी तुझी मुलगी. मेनका, बस मॉम, मला तुझ्या तोंडून माझं नाव पण ऐकायचं नाहीये. खरंच मला तुला माझी मॉम म्हणताना लाज वाटते. मल्लिकाजी, हे तू काय बोलतेस मेनका? मी जे काही केलं ते तुम्हा सगळ्याच्या भल्यासाठीच तर केलं. यात आमचं कोणतं भलं नाही. तुझा स्वार्थ, तुझी गुर्मी आणि तुझी घमेंड लपलेली होती. आणि तसही ज्या बाईने पैशांच्या घमेंडीमुळे आपल्या नवऱ्याचं आयुष्य बर्बाद केलंय ती कोणाला सहजच का बरं सोडेल? मी असं काहीही केलं नाहीये मेनका, ज्यामुळे आपल्या कुटुंबाचं नुकसान होईल. काहीही केलेलं नाही असं. कुटुंब? कोणतं कुटुंब मल्लिकाजी? अहो, कोणत्या कुटुंबाबद्दल बोलताय तुम्ही? अशा कुटुंबाबद्दल ज्यात एक बायको आपल्या नवऱ्याचं नाही ऐकत, ज्यात एक मुलगा आपल्या बापाचं नाही ऐकत, आणि जिथे एका मुली आणि आईचं नातं फक्त पैशांच्या देवाणघेवाणीवर टिकलंय, भावनावर नाही. याला कुटुंब म्हणता तुम्ही? आणि याची हमी देताय मला? तू परक्यांसमोर हे तू काय बोलतेस आपल्या कुटुंबाविषयी? तू शुद्धीवर तर आहेस ना? परके? ज्यांना तुम्ही परके म्हणताय ना त्यांना आपल्या घराच्या एकेका गोष्टीची माहिती आहे.
आणि ज्यांना माहित नाहीये त्यांना उद्याच्या पेपरमध्ये कळेल. आणि मल्लिकाजी, शुद्धीवर तर तुम्ही असायला हवं होतं. जेव्हा तुम्ही तुमच्या लढ्याला कोणाच्या आयुष्यापेक्षा जास्त महत्व दिलं होतं. कोणाचा तरी जीव घ्यायचा प्रयत्न केला होता. हे तुला नाही कळणार मेनका. जोवर तू एक आई होणार नाहीस तोवर तुला काही कळणार नाही की एक आई आपल्या मुलांकरता काहीही करू शकते. काहीही. अशी आई तुला मॉम म्हणताना मला लाज वाटते. तू तुझ्या मुलांना कधीच योग्य मार्ग दाखवला नाहीस आणि त्यांनी जेव्हा काहीही चूक केली ना तेव्हा तू आपल्या पैशाच्या बळावर त्याला योग्य सिद्ध केलंस. तुमचं हे प्रेम त्यांना योग्य मार्गावर नाही घेऊन गेलं, याउलट भरकटवलं. मेनका, मल्लिकाजी, मी इथे तुमची कोणतीही सफाई ऐकायला किंवा वाद करायला आले नाहीये. मी तुम्हाला इथे हे सांगायला आले की आजपासून तुमचं आणि माझं नातं संपून गेलंय. असं नको बोलूस मेनका, असं नको बोलूस. मला जे बोलायचं होतं ते मी बोलले. आता मला ना काही ऐकायचंय ना काही बोलायचंय. कळलं तुम्हाला मल्लिकाजी, आपल्या माणसांचं दूर जाणं काय असतं ते? आता काय कराल तुम्ही? आता तर तुमच्या मुलीनेच तुमची साथ सोडलीये. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. तू माझी मुलगी, आमचा आनंद सगळं हिसकावून घेतलंस. मी तुला कधीच माफ करणार नाही आकांक्षा, कधीच माफ करणार नाही. मल्लिकाजी, आधी तुम्ही तुमची शिक्षा पूर्ण भोगून घ्या. त्यानंतर हे ठरवा की तुम्हाला कुणाला माफ करायचंय आणि कुणाला नाही. समजलं तुम्हाला? सत्य ही शिव, सत्य सुंदर, सत्य ही शिव है. सत्य को जो झुका सके ये किसकी हिम्मत है. सुकन्या आमच्या कन्या. आता बस. तृष्णा आणि तुझ्या बाबांच्या मनात माझ्याबद्दल जो थोडासा संशय आहे ना त्याला संपवायचंय. ते कसं करणार तू? ते असं की ज्याच्यामुळे मारही बसेल आणि वळही नाही दिसणार. मला अजिबात कळलं नाही तू काय म्हणतेस ते. आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे तुझ्या बाबांना वाटेल की मी तृष्णासाठी काहीही करू शकते. म्हणजे याचा अर्थ की तू जीव देशील? आई, तू जीव देणार आहेस वहिनी करता? फक्त जीव द्यायचा प्रयत्न करेन, देणार नाही. कळलं? नाही कळत आहे मला. मी समजावते. नाही आई, या कामात खूप रिस्क आहे. रिस्क आहे पण फायदा तर आहे. बस ही माझी शेवटची चाल असेल. यानंतर तर तृष्णा आणि तुझे बाबा तेच करतील जे मला हवंय. त्यांना माझ्यावर एवढा तर विश्वास नक्कीच बसेल.
मॉम, मला मला माफ कर. हे तू काय बोलतेस मेनका? हो मॉम, मी ज्या प्रकारे वागले ते खूप चुकीचं होतं. पण मॉम, मी हे सगळं जाणून बुजून केलंय. जाणून बुजून? मला कळलं नाही मेनका. मॉम, माहित नाही का मला असं वाटत होतं की तुझा कोणताही सोर्स तुझ्या कामाला नाही येणार आणि तुला शिक्षा भोगावी लागेल. या विचारानेच माझ्या मनात चीड निर्माण व्हायची त्या आकांक्षा करता. मी विचार केला, जर आकांक्षा माझ्या आईसाठी इतकं काही करतेय, मी पण तिच्यासाठी काही करावं. हो ना मॉम? मेनका, तुला म्हणायचंय की तू आकांक्षा समोर जे काही बोललीस ते सगळं खोटं होतं? हो मॉम, मी आकांक्षाच्या समोर मुद्दामूनच तुला इतकं टाकून बोलले जे मी नाही बोलायला हवं होतं. हे सगळं आकांक्षाचा विश्वास जिंकण्याकरता मी केलं. आणि जेव्हा तिचा विश्वास माझ्यावर बसेल ना, तेव्हा मी माझा बदला घेऊ शकेन. मेनका, तू खरंच सिद्ध केलंयस की तू माझी मुलगी आहेस. हो, हे खरंय की तुझं ते बिहेवियर बघून माझं तर मनच मेलं होतं. मला वाटलं की मी माझ्या मुलांकरता इतकं काही केलं आणि आता माझ्या मुलानेच माझी साथ सोडली. पण आता जे समाधान मला मिळतंय ना मेनका, ते फक्त मी समजू शकते. आता नाही मॉम. जेव्हा तू आकांक्षाला रडताना गयावया करताना बघशील ना, तेव्हा तुला समाधान मिळेल. मॉम, तिच्या डोळ्यातले अश्रू तुझ्या मनासाठी मलम बनतील. सुकन्या आमच्या कन्या. मॉम, तिच्या डोळ्यातले अश्रू तुझ्या मनासाठी मलम बनतील. तू खरं बोलतेस मेनका. आकांक्षाला इतकं लाचार बनव की ती कोलमडून जाईल. म्हणजे तिला या गोष्टीची जाणीव होईल की मला अटक करून तिने जी चूक केलीये ती तिच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. असंच होईल मॉम. बस तू बघत राहा मॉम, कशी मी आकांक्षाकडून ते सगळं हिसकावून घेते ज्याच्यावर आकांक्षाचं प्रेम आहे आणि जे तिचा आधार आहे. मग बघते मी कशाच्या आधारावर आकांक्षा उड्या मारते ते. गुड मेनका. बस एका गोष्टीची काळजी घे की आपल्या शत्रूला कधीच कमी लेखू नकोस. त्याला अशी कोणतीही संधी देऊ नकोस की तो सावध होईल. आणि जर आकांक्षाचं म्हणशील तर मला खात्री आहे की ती जीव तोडून प्रयत्न करेल की तुला जिंकण्याची एकही संधी न मिळावी म्हणून. मी तुझं म्हणणं लक्षात ठेवेन मॉम. आणि जर मला काहीही हवं असेल किंवा कशाचीही गरज पडली ना, तर मी तुझ्याकडे नक्की येईन. हा मेनका, या दरम्यान तुला कशाचीही गरज भासली तर मिश्राजींना सांग, ते नक्की तुला हेल्प करतील. ओके मॉम. अजून एक गोष्ट मेनका, जोवर मी ऑफिसला येत नाही तोवर ऑफिसची सगळी जबाबदारी अपूर्वकडे सोपवते. कारण एक अपूर्वच आहे जो आमचा सगळ्यात मेहनती आणि जिनियस एम्प्लॉई आहे. म्हणूनच जोवर मी येत नाही तोवर ऑफिसची सगळी जबाबदारी अपूर्व सांभाळेल. ओके? पण मॉम, मिश्राजी पण आहेत ना? मिश्राजी इतक्या वर्षांपासून आहेत मेनका, पण नाही ते एखादा निर्णय घेऊ शकत, नाही एखादं काम करू शकत कंपनीसाठी. बस त्यांना जेवढं सांगावं तेवढंच ते करतात. म्हणून मी सगळी जबाबदारी अपूर्वकडे सोपवते. ओके मॉम, जसं तुला योग्य वाटेल. आणि मेनका, अपूर्वला सुद्धा सांग की त्याला कधीही काही गरज पडली तर त्याने मला येऊन भेटावं. ओके मॉम, मी सांगेन. आता मी निघते.
आय एम प्राऊड ऑफ यू. अकरा वाजलेत अजून नाही आलीये. जरा मोकळी काय दिली या महाराणीला, त्यांना पंखच फुटलेत. अशी जर त्या तृष्णाला सूट देत गेले ना, तर तो दिवस दूर नाहीये जेव्हा ती माझ्या मुलावर ताबा मिळवेल. आज खूप मजा आली ना? आलात तुम्ही? मग व्यवस्थित खाणं पिणं झालं ना सुनबाईचं? काय अपूर्व, एखाद्या चांगल्या जागी घेऊन गेला होतास ना, की ऐऱ्या जागी घेऊन गेला होतास? आई, मी तृष्णाला अशा रेस्टॉरंट मध्ये घेऊन गेलेलो जिथे शहरातले सगळी मोठी मोठी लोक येतात. आणि तिथलं जेवण कसं होतं हे तू तिलाच विचार. मी आलोच. सुकन्या आमच्या कन्या. सुनबाई, खुश तर आहेस ना? हो आई, आज मी खरंच खुश आहे. आणि या आनंदाचं कारण फक्त तुम्हीच आहात. आई, आज जर तुम्ही अपूर्वला माझ्या बरोबर जायला तयार नसतं केलं, तर आमच्यात जो एक दुरावा आला आहे तो कमी होण्याला कधीच सुरुवात झाली नसती. पण आता मला हा विश्वास वाटतोय की आमच्या दोघांमधला हा दुरावा लवकरच नाहीसा होईल. माझी तर इच्छाच आहे ही बेटा, की तुझ्यातला आणि अपूर्व मधला कडवटपणा पूर्णपणे निघून जावा. तुला भरपूर सुख मिळावं. खरं सांगू आई, माझ्यासाठी तर हे एक स्वप्नच आहे. तुमचं हे रूप तुमच्या आधीच्या रूपापेक्षा खूप छान आहे. हं? म्हणजे आधी मी वाईट होते? नाही नाही आई, माझ्या बोलण्याचा अर्थ तो नव्हता. मला म्हणायचं होतं, पूर्वी तुमची खूप चिडचिड व्हायची, पण आता तर तुम्ही माझ्यावर फक्त प्रेमच करता. मी तुला बघून खूप खुश होते सुनबाई. आता तू जा, थकली असशील ना? वर अपूर्व खोलीत वाट बघत असेल. जा. हो. आई, आई, आज तुम्ही जे काही माझ्याकरता केलं त्याकरता थँक्स. जा. थँक्स तर मी तुला द्यायला हवे सुनबाई. तुझं हे हसू मला तुला घराबाहेर काढण्याकरता अजून बळकट बनवतोय. तू अशीच हसत राहा, म्हणजे माझ्या आतली आग अशीच भडकत राहील. आजी, आजी लवकर ये, मला उशीर होतोय. बेटा, तुझ्या यशाकरताच तर प्रार्थना करतीये. हो आजी, आज मला देवाच्या आशीर्वादाची सगळ्यात जास्त गरज आहे. कारण आज आपल्या या लढाईचा खूप महत्वाचा दिवस आहे. बेटा,
परमेश्वरही त्यांना साथ देतो जे असत्याविरोधात सत्याकरता लढतात. हो आजी, मला एकदा मल्लिकाच्या विरोधात कोर्टात पुरावे सादर करू दे. मग बघ, मल्लिकाने आजवर जे काही केलंय त्याची शिक्षा तिला मिळणारच. हो बेटा, आपल्या बाबांना न्याय मिळवून देण्याकरता तू इतकी धावपळ केली आहेस, इतका त्रास सोसलायस, आता तर आपल्याला न्याय मिळायलाच हवा. मिळेल आई, नक्की मिळेल. कारण मी त्या लोकांपैकी नाहीये जे मल्लिकाला घाबरतात किंवा घाबरून लपून बसतात. बेटा, तुझ्या बरोबर सोहनला सुद्धा घेऊन जा, एकटी नको जाऊस. काय काय झालं? बेटा, मला मल्लिका आणि तिचा मुलगा अभिषेक यांच्यावर अजिबात विश्वास नाही. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याकरता ते तुला काही करू शकतात. आई, तू माझी काळजी करू नकोस. आणि तसंही आता मल्लिकाकडे काहीही करायची ताकद उरली नाहीये. मी कमिशनर साहेबांशी बोलले. जर यावेळी मल्लिकाने काही वेडवाकडं करायचा प्रयत्न केला ना, तर त्याचा चार्ज तिच्यावरच लागेल आणि त्याची शिक्षा त्याहून वाईट असेल. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.